Today we are going to start new chapter electric charge and fields. So guys, what is electric charge? इलेक्ट्रिक चार्ज या ठिकाणी कशाला म्हणायचं? चला काही बेसिक गोष्टी आपण या ठिकाणी सुरू करतो. तर इलेक्ट्रिक चार्ज कशाला म्हणायचं याच्याबद्दल आपण अगोदर इलेक्ट्रिक चार्ज कुठून प्रोव्हाइड झाला, या ठिकाणी कुणी प्रोड्यूस केला आणि तो कशा पद्धतीने वर्क करतो याच्याबद्दल आपण त्या ठिकाणी स्टडी करू. बघा, इलेक्ट्रिक चार्ज जो आहे हा एक बेंजामिन एक अमेरिकन सायंटिस्ट होता, जो काही बेंजामिन फ्रँकलिन सायंटिस्ट असं त्याचं नाव आहे. तर या सायंटिस्टने बेंजामिन फ्रँकलिननी चार्ज जो आहे तो डेव्हलप केला, चार्ज प्रोड्यूस केला. तर चार्ज जे आहे ते कसं असतं, सायंटिस्ट जेव्हा त्या ठिकाणी वर्क करत असतात तेव्हा जी काही सिच्युएशन आहे ती सिच्युएशन या ठिकाणी ती प्रोड्यूस करत असतात आणि मग ते प्रोड्यूस केल्याच्या नंतर त्याची एक एक प्रॉपर्टीज जी आहे ती या ठिकाणी स्टडी करत असतात. तर तेव्हा एक या ठिकाणी बेंजामिन फ्रँकलिनने असाच एक एक्सपेरिमेंट या ठिकाणी केला. नेहमी आपण या ठिकाणी त्यांनी एक्सपेरिमेंट याच्याबद्दल केला की आपण लाईटनिंग वगैरे आवाज आकाशामध्ये आवाज कशाचा येतो याच्याबद्दल त्यांनी स्टडी केला. आणि मग कशामुळे येतो असं जर विचारलं असेल तर जुन्या काळामध्ये लोक या ठिकाणी सांगायचे ते वरती देवांचा या ठिकाणी लढाई चालू आहे आणि त्यांची जी काही लढाई चालू असल्यामुळे जे तलवारी आहेत ते एकमेकाला घासल्या आणि स्पार्क झालं आणि त्याच्यामुळे आवाज येतोय किंवा लाईट चमकते. तर अशा प्रकारचं जे आहे ते सांगितलं, त्याच्या पाठीमागचं कारण सांगितलं जायचं. पण जे सायंटिस्ट जे आहेत ते या अशा गोष्टीवर या ठिकाणी विश्वास न ठेवता त्यांनी याचं पूर्ण स्टडी केलं. आणि मग ते काय करायचं तर ते थोडक्यात एक त्यांनी असा एक्सपेरिमेंट केला. एक पतंग घेतलं, पतंगला दोरी बांधली, मग दोरीमधून या ठिकाणी काय केलं, एक दोरा जो आहे तो पाठवल्यामुळे काही जास्त इफेक्ट आला नाही. कारण काय, चार्ज जे आहे ते बेसिकली मॅटरवरती डिपेंड असतो, राईट. मग या ठिकाणी चार्ज काय काय इट इज असोसिएटेड विथ मास, चार्ज आले असोसिएटेड विथ मास. त्याच्यानंतर हे बरेचसे प्रॉपर्टीज त्या ठिकाणी मॅटरचं वगैरे तोपर्यंत शोध लागला होता. आणि मग चार्ज कसा प्रोव्हाइड होतो, कुठपर्यंत प्रोव्हाइड होतो हे कळलं होतं. आणि मग त्यांनी ते पाहिल्याबरोबर त्यांना ते रिझल्ट, मग त्यांनी चावी त्याला बांधली. इच्छा कदाचित दोऱ्यामुळे लाईट पास होत नसेल, ही इट इज द गुड कंडक्टर नाही. मग लाईटने नंतर मग त्यांच्या लक्षात आलं की चावीमुळे पण मधला जो काही पोर्शन आहे तो दोरा आहे. मग असं बऱ्याच गोष्टी कालावधी झाल्याच्या नंतर एक्सपेरिमेंट केले आणि एकदा एक्सपेरिमेंट करत असताना पाऊस आला आणि ते दोरा ओला झाला आणि ते तात्काळ त्यांना या ठिकाणी काय झालं, करंट जो आहे तो जाणवला, चार्ज जो आहे तो या ठिकाणी प्रोड्यूस झाला. आणि आकाशामध्ये जेव्हा लाईटनिंग झालं, गडगडाट आवाज आला आणि त्याच्यामध्ये स्पार्क झालं, त्यांना चार्ज आल्यानंतर तिथून पुढे त्यांनी त्या प्रॉपर्टीज स्टडी केल्या. तर त्या काही प्रॉपर्टीज आपल्या या ठिकाणी बघायच्या आहेत, ज्या प्रॉपर्टीज पुढे व्यवस्थित प्रॅक्टिकली प्रूव्ह झाल्या. अशा प्रॉपर्टीज इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. ओके, सो गाईज, तर बघा इलेक्ट्रोमॅग्नेटिझमची स्टडी या ठिकाणी सुरुवात झाल्याच्या नंतर आपण त्याला बघितलं वन बाय वन. बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिझममध्ये बेसिकली 3 टाईप्स पडतात. आता याचे जे काही टाईप्स आहेत ते कोणकोणते टाईप्स आहेत बघा. तर याच्यामध्ये नंबर 1 पहिला जो काही त्या ठिकाणी टाईप्स पडतो तो आहे त्याचा इफ पार्टिकल ॲट रेस्ट. जेव्हा या ठिकाणी पार्टिकल इफ चार्ज म्हणू आपण, इफ चार्ज ॲट रेस्ट, जेव्हा चार्ज जो आहे तो काय असेल, रेस्ट पोझिशनला असेल, तेव्हा याची जी काही स्टडी करायची आहे त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिझम असं म्हणा. आता याची जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा काय होतं, तेव्हा या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड तयार होते. काय तयार होते, इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्डसाठी आपण या ठिकाणी काय करतो, त्याला ई ने डिफाईन करतो, बरोबर आहे. तर बघा, सुरुवातीला आपण याच पद्धतीने गिव इलेक्ट्रिक फील्ड काय करेल, हे तयार करेल. तर इलेक्ट्रिक फील्ड जे काही त्या ठिकाणी त्याला आपण ई बार असं या ठिकाणी म्हणतो, इलेक्ट्रिक फील्ड तयार करतं. तर इलेक्ट्रिक फील्ड जेव्हा या ठिकाणी हे तयार करतो तेव्हा आपण याच्यामध्ये काय करत असतो, इलेक्ट्रोस्टॅटिक्स 1, इलेक्ट्रोस्टॅटिक्स 1, त्याच्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक्स 2 आणि कॅपॅसिटर. कॅपॅसिटर
तर या या काही चॅप्टरची जी काही स्टडी आहे ती आपण या ठिकाणी काय करतो, याच्यामध्ये करत असतो. तर यांची स्टडी जेव्हा आपण या ठिकाणी याच्यामध्ये करतो तेव्हा जो पार्टिकल जो आहे, इलेक्ट्रिक चार्ज जो आहे तो काय असतो, रेस्ट पोझिशनला असतो. समजा पुढे गेल्याच्या नंतर आणखी आपण काय केलं, असं ठरवलं की नाही आता चार्ज काय आहे, नेमका कशा पद्धतीने काम करतो हे आता रेस्ट आहे. मग चार्ज काय झाला, जर या ठिकाणी मुव्हिंग मध्ये असेल तर मग काय म्हणू आपण, चार्ज इफ चार्ज ॲट मुव्हिंग इफ चार्ज ॲट मुव्हिंग. आता कसं मुव्हिंग होतो ह्यो, मुव्हिंग होत असताना मुव्हिंग विथ कॉन्स्टंट फिलॉसिटीने काय झालं या ठिकाणी, हा जो चार्ज आहे तो या ठिकाणी मूव्ह झाला. जेव्हा चार्ज कॉन्स्टंट फिलॉसिटीने मूव्ह होईल तेव्हा तो चार्ज काय करेल, या ठिकाणी एक तर इलेक्ट्रिक फील्ड तयार करेल, त्याचसोबत या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड सुद्धा तयार करतो. मॅग्नेटिक फील्डला आपण काय करतो, बी ने डिफाईन करतो, बी बार. तर देअर इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय, ई, मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, बी. मग या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड तयार करतो, मॅग्नेटिक फील्ड तयार करतो. मग जेव्हा कधी तयार करतो, जेव्हा चार्ज मुव्हिंग सिच्युएशन मध्ये असेल विथ कॉन्स्टंट फिलॉसिटीने तेव्हा. समजा पुढे गेल्याच्या नंतर आता याच्यामध्ये काय करायचं, चार्ज मुव्हिंग करायला लागला म्हणजे त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी तयार झाली. म्हणून आपण या ठिकाणी काय करतो, करंट इलेक्ट्रिसिटी जे आहे तर याच्याबद्दल आपण या ठिकाणी स्टडी करणार. त्याच्यानंतर तयार होईल, जेव्हा मॅग्नेटिक फील्ड तयार करेल तेव्हा या ठिकाणी मॅग्नेटिझम तयार करेल, तेव्हा मॅग्नेटिझम नावाचा चॅप्टर जो आहे तो आपल्या ठिकाणी इथं बघणार आहोत आपण. त्याचबरोबर जेव्हा इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड जेव्हा या ठिकाणी घडत असेल त्याचबरोबर इथं अल्टरनेटिंग करंट प्रोड्यूस होत असतो. तर याचा देखील आपण या ठिकाणी काय करत असतो, स्टडी या ठिकाणी करत असतो. त्याचबरोबर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन्स हा जो चॅप्टर आहे तो सुद्धा याच्यामध्येच आहे. मग वन बाय वन आपण या ठिकाणी हे जे चॅप्टर आहेत ते करंट बद्दल, चार्जच्या मुव्हिंग बद्दल किंवा रेस्ट न मूव्ह झाल्याबद्दल हे चॅप्टर आहेत. इलेक्ट्रोस्टॅटिक्स 1, इलेक्ट्रोस्टॅटिक्स 2, कॅपॅसिटर. आता आता बरेच जण या ठिकाणी या इलेक्ट्रिक चार्ज ॲट फील्डला इलेक्ट्रोस्टॅटिक असं या ठिकाणी म्हटलं जाईल. तर इलेक्ट्रोस्टॅटिक जो काही चॅप्टर आहे तो काय आहे, द स्टडी ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑर इलेक्ट्रिक चार्ज ॲट रेस्ट. जेव्हा कधी आपण स्टडी करतो इलेक्ट्रिसिटी असेल किंवा इलेक्ट्रिक चार्ज असेल, जेव्हा पार्टिकल रेस्ट पोझिशनला असेल तेव्हा आपण या ठिकाणी याचा स्टडी या ठिकाणी करत असतो. समजा नेक्स्ट आपण एखादं एक्झाम्पल घेऊ आपण. इफ चार्ज ॲट ॲक्सलरेटेड, जेव्हा या ठिकाणी चार्ज काय, इफ चार्ज ॲट ॲक्सलरेटेड, जेव्हा चार्ज काय झाला, ॲक्सलरेट व्हायला सुरुवात झाली, जेव्हा चार्जने ॲक्सलरेट केलं तेव्हा चार्ज जो आहे तो या ठिकाणी काय करतो, इथं चार्ज ॲक्सेलरेट जेव्हा करत असतो तेव्हा त्याची व्हेलॉसिटी जी आहे इट इज नॉट कॉन्स्टंट. व्हेलॉसिटी जी आहे ती मात्र या ठिकाणी कॉन्स्टंट नसेल. लक्षात. तर बघा या पद्धतीने चार्ज जो आहे तो या ठिकाणी ॲक्सेलरेट करायला सुरुवात होईल तेव्हा चार्ज जो काही आहे त्याचं व्हेलॉसिटी जी आहे ती मात्र या ठिकाणी कॉन्स्टंट नसेल. बघा आपण या ठिकाणी हे असं सिच्युएशन घेऊ आपण, जेव्हा चार्ज काय असेल या ठिकाणी ॲक्सेलरेट करेल, तो काय करेल, ॲक्सेलरेट. ॲक्सेलरेटेड, इफ चार्ज इज ॲक्सेलरेटेड तेव्हा त्या ठिकाणी काय करतो तो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जे आहे तो या ठिकाणी चार्ज काय करतो, प्रोड्यूस करतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. इथं सुद्धा या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड तयार होते, मॅग्नेटिक फील्ड तयार होते आणि यांच्या मदतीने या ठिकाणी जे वेव्स आहेत ते सुरुवात होतात. तर ह्या या ठिकाणी काय आहे, जेई मेन्ससाठी हा एक खूप महत्त्वाचा असा या ठिकाणी पोर्शन आहे. एक त्या ठिकाणी एक्स्ट्रा एक चॅप्टर जो आहे तो जेई मेन्ससाठी या ठिकाणी. तर अशा पद्धतीने एकंदरीत आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिझम जे आहे याचा पूर्ण स्टडी आपण या चॅप्टरमध्ये जवळपास 2-3 महिने इलेक्ट्रोमॅग्नेटिझम हा पोर्शन या ठिकाणी चालतो आणि इतके सगळे चॅप्टर या ठिकाणी याच्यामध्ये आपण कव्हर केले जातात. तर बघा या ठिकाणी तर अशा पद्धतीचं इलेक्ट्रिक फील्ड जी आहे, मॅग्नेटिक फील्ड असेल ही या ठिकाणी प्रोड्यूस होते. तर बघा इट इज द
बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट द इलेक्ट्रिक चार्ज. बघा नेक्स्ट आपण याच्याबद्दल आणखी काही इन्फॉर्मेशन बघू वन बाय वन. तर बघा इलेक्ट्रिक चार्ज जे आहेत इलेक्ट्रिक चार्ज जे घेतो या ठिकाणी देर आर टू टाइप्स ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. आता इलेक्ट्रिक चार्ज जे आहे इलेक्ट्रिक चार्जचा शोध कुणी लावला. सगळ्यात प्रथम जो काही आपल्या या ठिकाणी क्वेश्चन आपल्या समोर येईल तो क्वेश्चन या ठिकाणी असा असेल ते इलेक्ट्रिक चार्जचा शोध कुणी लावला. कोणता असा सायंटिस्ट होता ज्याने या ठिकाणी इलेक्ट्रिक चार्ज शोधून काढलं. इलेक्ट्रिक चार्जचे टाइप्स असतात त्याच्यावरती कोणता चार्ज असतो याच्याबद्दल इन्फॉर्मेशन सांगितली. आता इलेक्ट्रिक चार्ज जे आहे इट इज द चार्ज इज द प्रॉपर्टी असोसिएटेड विथ मॅटर ड्यू टू विच इट प्रोड्युसेस अँड एक्सपिरियन्सेस ऑफ इलेक्ट्रिकल अँड मॅग्नेटिक इफेक्ट. जे काही इलेक्ट्रिकल अँड मॅग्नेटिक इफेक्ट्स जे आहेत यालाच आपण या ठिकाणी काय म्हणतो इट इज अ इलेक्ट्रिक चार्ज. इट इज द स्पेशल प्रॉपर्टीज ऑफ द चार्ज. ओके सो गाईज तर याच्यामध्ये जो काही यांनी इन्फॉर्मेशन जे काही शोधून काढली ती त्या ठिकाणी कोणता सायंटिस्ट होता बेंजामिन फ्रँकलिन. बेंजामिन फ्रँकलिन नावाचा सायंटिस्ट आहे. कोण आहे बेंजामिन फ्रँकलिन. बेंजामिन फ्रँकलिन नावाचा सायंटिस्ट जो आहे हे एक अमेरिकन सायंटिस्ट आहे. त्यांनी काय केलं काईट पतंगाचे एक एक्सपेरिमेंट केलं आणि पतंगाचं एक्सपेरिमेंट केल्याच्या नंतर त्याला दोरी बांधली. त्याच्यानंतर दोरी जी आहे ते इलेक्ट्रिसिटी आहे बराच एक्सपेरिमेंट त्याच्याबद्दल आहे. आणि मग ते एकदा काय झालं ते एक इन्सिडेंट तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तर त्यांनी बरेच एक्सपेरिमेंट केल्याच्या नंतर फायनली त्या लक्षात असं आलं की दोरीमधून काही इलेक्ट्रिसिटी पास होत नाही. मग त्यांनी एक चावी बांधली पण चावीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी पास व्हायना. मग ते एक्सपेरिमेंट करत असताना अचानक गडगडाट झाला आणि पाऊस यायला सुरुवात झाली. ते दोरा जो आहे तो ओला झाला आणि मग इलेक्ट्रिक चार्ज जो आहे तो त्याचा इफेक्ट जो आहे तो त्याच्यावर त्या ठिकाणी त्याच्या लक्षात आलं आणि चार्ज त्या ठिकाणी पास झाला. आणि मग त्यांनी त्याची जी काही प्रॉपर्टीज आहेत एक 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 प्रॉपर्टीज त्या ठिकाणी स्टडी करायला सुरुवात केली. आणि अशा पद्धतीने जो काही चार्ज आहे चार्जच्या या ठिकाणी बेंजामिन फ्रँकलिन नावाच्या सायंटिस्टने चार्जचा शोध लावला. बघा आता याच्यामध्ये जे काही टाइप्स आहेत प्रॉपर्टीचे तर देर आर टू टाइप्स ऑफ द प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीजचे आहे ते या ठिकाणी किती टाइपची असते दोन टाइपची प्रॉपर्टीज असते. देर आर किती टाइप्स असतात त्याच्यामध्ये टू टाइप्स. आता दोन टाइप्स कोणकोणते आता याच्यामध्ये एक असतो या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज. ओके आणि दुसरं त्या ठिकाणी टाइप जो आहे तो काय सांगता येईल आपल्याला निगेटिव्ह चार्ज. आता पॉझिटिव्ह चार्ज आहे इट इज द डिफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन्स ॲज कम्पेअर टू प्रोटॉन्स. आता बघा जनरली आपण जर या ठिकाणी पाहिलं तर एक ॲटम घेतला आपण एक मॅटर पासून या ठिकाणी ॲटम्स बनतात. एक ॲटम घेतला छोटासा ॲटम्समध्ये या ठिकाणी जे काही सेंटर पॉईंटला जो काही पॉईंट असेल त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि त्याच्या बाहेर या साईडला जे आहेत ते काय असतात इलेक्ट्रॉन्स असतात. आणि इलेक्ट्रॉन जे आहे ते हे निगेटिव्ह चार्ज या ठिकाणी याच्यामध्ये असतो. मग याच्यामध्ये एक प्रोटॉन असतं याच्यामध्ये न्यूट्रॉन असतं आणि या साईडला इलेक्ट्रॉन्स असतात. मग याला आपण या ठिकाणी काय म्हणतो न्यूक्लियस म्हणतो. याला काय म्हणतो न्यूक्लियस. आणि हे काय झाले इलेक्ट्रॉन्स. आता हे न्यूक्लियस जे आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मिळून न्यूक्लियस तयार होतं. याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो यांच्यावरती आणि यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो. जेव्हा ह्या न्यूक्लियसचे प्रोटॉन न्यूट्रॉन यांचे जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल आणि याचे जे काही पार्टिकल्स आहेत हे जर ॲटम्स दोन्हीचे इक्वल असेल तर देअरफॉर इट इज द न्यूट्रल बॉडी. तेव्हा आपण त्याला काय म्हणतो ती बॉडी काय आहे न्यूट्रल आहे. मग या पद्धतीने एक चार्ज आहे तो या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे एक चार्ज निगेटिव्ह आहे. मग ज्याच्याकडे जास्त इलेक्ट्रॉन्स असतात दोन पद्धतीने आपण जर या ठिकाणी चार्ज घेतले हा एक चार्ज असेल की चार्ज घेतलं चार्ज P1 घेतला आणि हा एक Q1 चार्ज घेतला. मग यांनी काही याला इलेक्ट्रॉन्स दिले याला या ठिकाणी गरज आहे तर ह्याच्यावरती पॉझिटिव्हली चार्ज त्या ठिकाणी तयार होईल. इट इज द ह्यालाच आपण काय म्हणतो पॉझिटिव्हली चार्ज असं म्हणतो. आणि जर या ठिकाणी हे यांनी घेतल्यामुळे याला गरज आहे यांनी चार्ज घेतल्यामुळे ह्याला काय म्हणतो आपण निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स असं म्हणतो. म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज आणि निगेटिव्ह अशा पद्धतीचं हे पॉझिटिव्हली चार्ज असेल आणि हे जे आहे ते निगेटिव्हली चार्ज असेल. तर ही सिच्युएशन या दोन याच्यामध्ये या ठिकाणी असते. आता जनरली आपण याच्याबद्दल अगदी बेसिक जर या ठिकाणी स्टडी करायचं म्हटलं बेसिक त्या ठिकाणी प्रॉपर्टी जर पाहायचं म्हटलं तर नंबर 1 हे दोन टाइप्स असतात पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज आणि हे काय आहे निगेटिव्ह चार्ज आहे.
लक्षात सगळ्यांच्या. बेंजामिन फ्रँकलिन नावाच्या सायंटिस्टनी चार्जचा शोध लावला होता, काईट्सचा पतंग केला होता, एक्सपेरिमेंट केला होता आणि त्यांनी जे काही चार्ज आहे ते फाइंड आउट केले होते. ओके, नेक्स्ट आपण याचे काही बेसिक प्रॉपर्टीज जे आहेत त्याच्याबद्दल या ठिकाणी डिस्कस करू आपण. जेव्हा चार्ज आहे इट्स एसआय युनिट ऑफ द चार्ज, तर त्याला आपण या ठिकाणी कुलम म्हणतो. काय म्हणता येईल या ठिकाणी? इट्स एसआय युनिट इज कुलम. कुलम. ओके, आता कुलम म्हणजे काय असतं बघा, एम्पियर इंटू सेकंद. त्याला आपण काय म्हणतो? एम्पियर इंटू सेकंद. इट इज नथिंग बट द कुलम. कुलम म्हणजे कुलम, इट इज नेम ऑफ द सायंटिस्ट, एक प्रकारचं सायंटिस्टचं नाव आहे. आणि कुलमनी सुद्धा या ठिकाणी काय केलं, याच्याबद्दल शोध लावला होता, एक्सपेरिमेंट केले. आणि मग इलेक्ट्रिक फील्डमध्ये आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये काय फरक आहे, म्हणजे आपण सुरुवातीला ग्रॅव्हिटेशनल, न्यूटनचा जो काही सायंटिस्ट आहे त्यांनी ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या ठिकाणी तयार केला, सांगितलं. आणि मग कुलम्सनी जो आहे त्याच्या कम्पेअरली म्हणजे एक त्या ठिकाणी काय केलं, एक अशा पद्धतीचे दोन चार्ज आहेत. एका सायंटिस्टनी सांगितलं की हे दोन चार्ज आहेत, एका साईडचा जो चार्ज आहे दुसऱ्या साईडला अट्रॅक्ट करतो. बरोबर आहे, हा चार्ज काय करेल, या चार्जला अट्रॅक्ट करेल. पण हे अट्रॅक्ट करत असताना त्याची पोझिशन काय असेल किंवा या बाकी गोष्टीबद्दल या ठिकाणी त्यांनी सांगितलं नाही. मग तेव्हा त्या ठिकाणी काय झालं, कुलम नावाचा जो काही सायंटिस्ट आहे त्यांनी जो काही एक्सपेरिमेंट मांडला. म्हणजे याच्यामध्ये काय झालं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो काही आहे म्हणजे कॅपिटल जी इज इक्वल टू एफ इंटू M1 M2 अपॉन आर स्क्वेअर, याला पॅरलली हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. पण यांचा लॉ जो आहे तो काय झालं, जेव्हा दोन पार्टिकल आपण एकदम जवळ घेतो तेव्हा काय होतं, त्यांच्यामध्ये रिपल्शन होतं. बरोबर आहे, रिपल्शन का होतं याने तर सांगितलं या ठिकाणी, याच्यामध्ये अट्रॅक्ट होतं. बरोबर आहे, अट्रॅक्टिव्ह नेचर याच्यामध्ये असतं, पण याच्यामध्ये रिपल्शन होतं. मग रिपल्शन का होतं, त्याच्यामध्ये एक फोर्स असतो. हे फोर्स बद्दल या ठिकाणी काय केलं होतं, कुलम्स नावाच्या सायंटिस्टने. आता आपण पुढे गेल्यानंतर बघणार आहोत कुलम्स लॉ, तिथे आपण डिटेल्स त्या ठिकाणी याच्याबद्दल इन्फॉर्मेशन बघू. आणि मग त्याच्यामुळे जे कुलम नावाचा जो सायंटिस्ट आहे त्याचं नाव या ठिकाणी याला देण्यात आलेलं आहे. म्हणून या ठिकाणी एम्पियर इंटू सेकंद जे आहे यालाच आपण कुलम्स असं म्हणतो. बघा, त्याच्यानंतर चार्ज बद्दल आणखी जर पुढे सांगायचं म्हटलं तर हे झालं चार्ज, एसआय युनिट ऑफ द चार्ज. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण या ठिकाणी बघणार आहोत, याचं डायमेन्शन्स. द डायमेन्शन्स आर चलो बघा, याच्याबद्दल जर सांगायचं म्हणजे डायमेन्शन जे आहे त्याचे काय असतील, डायमेन्शन M0 L0 T1. आता MLT इथपर्यंत आपण डायमेन्शन्स आतापर्यंत पाहायचो. आणि त्याच्यानंतर आपण काही सायंटिस्टचे एम्पियर इलेक्ट्रिक करंटचं आहे, एम्पियरसाठी आपण काय घेतलं, A1. म्हणजे ते डायमेन्शन्स आर काय झालं, M0 L0 T1 A1. इट इज द डायमेन्शन्स ऑफ चार्ज. ओके, हे काही याच्या बेसिक प्रॉपर्टीज आहेत, त्याच्याबद्दल आपण डायमेन्शन बद्दल इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी त्या ठिकाणी बघितलं. तर बघा, आता याच्यामध्ये याच्याबद्दल आणखी आपण जर नेक्स्ट पुढे सांगायचं म्हटलं तर आपण काय करू शकतो बघा, याचं एक प्रॅक्टिकल युनिट आहे, प्रॅक्टिकल युनिट ऑफ द चार्ज एम्पियर इंटू आवर्स. त्यालाच या ठिकाणी याला फॅरेडे असं या ठिकाणी म्हटलं जातं. तर याने एक डेव्हलप केलं होतं असं एक प्रॅक्टिकल युनिट त्याच्यामध्ये आहे. 1 कुलम जो काही चार्ज असतो, 1 कुलम चार्ज इक्वल टू 3 इंटू 10⁹ स्टॅट कुलम असं या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजेच 1 ॲब्सोल्युटली 10 कुलम एवढं या ठिकाणी 1 याचा अर्थ या ठिकाणी काय आहे, स्टॅट कुलम याचा अर्थ 10 कुलम असा असतो. आणि 1 फॅरेडे इक्वल टू काय असतं, 96,500 कुलम, 96,500 कुलम एवढं त्या ठिकाणी याची व्हॅल्यू असते. हे काही बेसिक गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवा. चार्ज जो आहे इट इज द फंडामेंटल पार्टिकल्स.
चार्ज एक प्रकारचा फंडामेंटल पार्टिकल्स आहे. कशामुळे आहे? बिकॉज दॅट इज द इलेक्ट्रॉन, प्रोटॉन हे त्याच्यामध्ये असतात. Their internal characteristics of the charge on body depends upon the number of protons and electron inside the body. तर ह्याची जी काही त्या ठिकाणी काय असते, चार्ज जो आहे तो कशावर त्या ठिकाणी डिपेंड्स असतो, त्याच्या इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्सवर. इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय सांगितलं आताच आपण या ठिकाणी पाहिलं, काय आहे? डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ प्रोटॉन्स, प्रोटॉनचे नंबर या ठिकाणी किती असतील आणि इलेक्ट्रॉनचे नंबर किती असतील. हे जर नंबर या ठिकाणी यांचे इक्वल असेल त्याला न्यूट्रल बॉडी असं आपण या ठिकाणी म्हणतो. तर याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आपण काय आहे हे आपण या ठिकाणी आताच बघितलं. तर बघा बेसिक इन्फॉर्मेशन आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. अशा पद्धतीचं हे एक प्रकारचं काय आहे, इलेक्ट्रिक चार्ज आणि त्याचे टाइप्स कोणकोणते आहेत याच्याबद्दल आपण पाहिलं. तर काय काय बघितलं बघा आपण. सुरुवातीला या ठिकाणी काय पाहिलं, इलेक्ट्रिक चार्ज अँड फील्ड हे कुठपासून या ठिकाणी तयार झालं, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिझम इट इज द ब्रँच ऑफ द फिजिक्स which deals with the study at electric charge at rest, moving and accelerate. या तिन्ही मध्ये याचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. जेव्हा इलेक्ट्रिक चार्ज रेस्ट असेल तेव्हा इलेक्ट्रिक फील्ड तयार होते. त्यावर इलेक्ट्रोस्टॅटिक्स 1, इलेक्ट्रोस्टॅटिक्स 2 आणि कॅपॅसिटर या चॅप्टरचा आपण स्टडी करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे त्या ठिकाणी इफ चार्ज इज मुव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी, तेव्हा इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड हे प्रोड्यूस होतं. तेव्हा इलेक्ट्रिक करंट त्या ठिकाणी तयार होईल. करंट इलेक्ट्रिसिटी म्हणून चॅप्टर आपण लर्न करतो. मॅग्नेटिझम त्या ठिकाणी प्रोड्यूस होईल, त्याच्याबद्दल त्याच्या प्रॉपर्टीज आपण स्टडी करतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन्स आहे त्याच्याबद्दल प्रॉपर्टीज स्टडी करतो आणि अल्टरनेटिव्ह करंट याच्याबद्दल आपण प्रॉपर्टीज स्टडी करतो. आणि जेव्हा पार्टिकल जो आहे ते ऍक्सेलरेट करतो तेव्हा या ठिकाणी काय होतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज क्रिएट होतात. जेव्हा पार्टिकल ऍक्सेलरेट करेल तेव्हा, आणि जेव्हा ते वेव्हज क्रिएट होतात तेव्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज नावाचा या ठिकाणी स्पेशली जेईसाठी एक महत्त्वाचा असं इम्पॉर्टंट या ठिकाणी आपल्या चॅप्टर सांगता येईल. एक महत्त्वाचा असं एक त्या ठिकाणी चॅप्टर जो आहे तो या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज म्हणून या ठिकाणी महत्त्वाचा असं चॅप्टर आहे. लक्षात सगळ्यांच्या? ठीक आहे. तर बघा या पद्धतीने आपण ॲक्सेलरेट जेव्हा बॉडी करते तेव्हा जे मेन्ससाठी स्पेशल एक चॅप्टर याच्यासाठी आहे. एक्स्ट्रा चॅप्टर आपल्या या ठिकाणी जेईसाठी लर्न करायचं आहे. तर बघा नेक्स्ट आपण काय पाहिलं, व्हॉट इज त्याच्यानंतर आपण इलेक्ट्रिसिटीचे काही चार्ज कशाला म्हणायचं, चार्जचा शोध कुणी लावला? बेंजामिन फ्रँकलिन नावाच्या सायंटिस्टने लावला. चार्जचे टाइप्स किती असतात त्या ठिकाणी? 2 टाइप्स चार्ज असतात, एक पॉझिटिव्ह असतो, एक निगेटिव्ह चार्ज पार्टिकल टाइप्स असतो. त्याच्यानंतर एक मॅटर घेतला ॲटम्स जे आहे त्याच्यामध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन या गोष्टी या ठिकाणी असतात. त्यांचे जेव्हा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मिळून काय तयार होतं, न्यूक्लियस तयार होतं. साईडला या ठिकाणी त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, त्याच्या बाहेर या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स असतात, त्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो. त्यानंतर काय सांगितलं पुढे आणखी आपण, जेव्हा प्रोटॉन न्यूट्रॉनचे नंबर म्हणजे न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन्स यांचे नंबर इक्वल असतात तेव्हा इट इज द न्यूट्रली बॉडी, इट इज द न्यूट्रल असं आपण या ठिकाणी त्याला म्हणतो. आणि जी बॉडी काय करते, पॉझिटिव्ह चार्ज त्या ठिकाणी देते, जर लॉस करत असेल तर देअरफॉर डिफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन्स असेल तर या ठिकाणी इट इज कॉल्ड ॲज अ पॉझिटिव्हली चार्ज बॉडी. आणि जे बॉडी गेन करत असेल इट इज द निगेटिव्हली चार्ज बॉडी. तर या टाइप्सने आपण काय करतो, स्टडीचे आहे. तर याच्याबद्दल बघा आणखी मिल्कन नावाच्या एक सायंटिस्टने याच्याबद्दल आणखी एक्सपेरिमेंट केला होता. ते पुढे आपल्याला बघायचं आहे. डिटरमाइन क्वांटा ऑफ द चार्ज पार्टिकलचे आहे. तर त्याच्याबद्दल आपल्या ठिकाणी इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी बघणार आहोत. नेक्स्ट 1 बाय 1 आपण काही प्रॉपर्टीज याच्याबद्दल स्टडी करू आणि हे ज्या प्रॉपर्टीज आहेत ते आपण नेक्स्ट याच्यामध्ये पाहू. तर बघा अशा पद्धतीने 1 बाय 1 जे काही बेसिक प्रॉपर्टीज आहेत इलेक्ट्रिक चार्जच्या ते आपल्या या ठिकाणी पाहू. नेक्स्ट द प्रॉपर्टीज ऑफ द चार्ज. बघा या ठिकाणी तर बेसिक काही प्रॉपर्टीज त्या ठिकाणी चार्जच्या काही प्रॉपर्टीज आहेत. तर चार्जच्या काय काय प्रॉपर्टीज आहेत. आता नंबर 1 आपण बेसिक प्रॉपर्टीज त्या ठिकाणी बघितलं आपण त्याची प्रॉपर्टीज. त्याच्यामध्ये आपण आणखी एक गोष्ट या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. प्रॉपर्टीज जे आहे ते हे त्या ठिकाणी काय असतं, इट इज अ स्केलार क्वांटिटी आहे. ही कोणती क्वांटिटी आहे? स्केलार. याला आपण या ठिकाणी म्हणू इट इज अ स्केलार क्वांटिटी. आता ही स्केलर क्वांटिटी काय आहे
कारण हे जे काय करतं या ठिकाणी, इट इज अ स्केलर क्वांटिटी आहे, कारण इट हॅज मॅग्निट्यूड, ओनली मॅग्निट्यूड या ठिकाणी रिप्रेझेंट करतो, डायरेक्शन रिप्रेझेंट करत नाही म्हणून. बघा सगळ्यांनी काय करायचं, जेव्हा लेक्चर चालू असेल, आता तुम्ही लेक्चरकडे पूर्ण लक्ष द्यायचं, जेव्हा लेक्चर चालू असेल तेव्हा ते पाहायचं, आणि लेक्चर संपल्यानंतर जिथं तुम्हाला या ठिकाणी हे पॉईंट पूर्ण झाला की लेक्चरला या ठिकाणी पॉज करायचं, आणि पॉज केल्याच्या नंतर काय करायचं, जे काही पोर्शन आहे तो पूर्ण पोर्शन या ठिकाणी काळजीपूर्वक लिहून घ्यायचा. तर लेक्चर कसे पाहिजे, तर सुरुवातीला या ठिकाणी काय करायचं, लेक्चरला बसल्याबरोबर पेन आणि नोटबुक सोबत या ठिकाणी घ्यायची. पेन आणि नोटबुक सोबत घेतल्याच्या नंतर बरोबर जे काही आपल्या समोर या ठिकाणी चालू आहे ते व्यवस्थित लिहून घ्यायचं. लिहून घेतल्यानंतर जिथे आपल्या या ठिकाणी अडचण कुठे आहे, काही प्रॉब्लेम असेल तर साईडला पॉईंट त्या ठिकाणी टिक मार्क करायचा, आणि काळजीपूर्वक जेव्हा स्क्रीन चालू असेल तेव्हा लक्ष द्यायचं, आणि जेव्हा तुम्हाला लिहायला सांगितलं जाईल तेव्हा त्याला पॉज करायचं स्क्रीनला, आणि मग काळजीपूर्वक व्यवस्थित लिहायचं. तर या सिस्टीमने तुम्ही काय करायचं, जे लेक्चर्स आहेत ते काळजीपूर्वक या ठिकाणी पाहायचे. ओके. नंतर 1 बाय 1 याच्यावरती बरेच तुम्हाला स्टडी मटेरियल सुद्धा त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. लेक्चर संपलं की याच्या पाठीमागे लगेच त्याच्यावरची नोट्स जे असेल ते या ठिकाणी काळजीपूर्वक वाचायची. तर सर्व 1 बाय 1 तुम्हाला या ठिकाणी त्याच्यामध्ये ॲड केलं जाईल. ओके. तर बघा, तर अशा पद्धतीने आजचं जे काही लेक्चर आहे ते अगदी बेसिक असं या ठिकाणी लेक्चर होतं, आणि त्याच्यानंतर याच्याबद्दल प्रॉपर्टीज ऑफ चार्ज जे आहे त्याच्याबद्दल काही महत्त्वाच्या अशा इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत. त्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत बघा, त्याच्यामध्ये नंबर 1 आहे ॲडिटेटिव्ह प्रॉपर्टीज, ॲडिटेटिव्ह ऑफ चार्जेस. नेक्स्ट जे आहे चार्ज इज कन्झर्व्ड, आणि नेक्स्ट त्या ठिकाणी प्रॉपर्टीज आहे क्वांटाइज ऑफ चार्ज. आणखी एक त्या ठिकाणी प्रॉपर्टी त्याला सांगता येईल आपल्याला चार्ज इज इनव्हेरियंट. तर ह्या 3 प्रॉपर्टी ज्या आहेत त्या थोड्या जास्त या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. तर याच्याबद्दलच आणखी या ठिकाणी दुसऱ्या 1-2-3 प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी सांगू शकतो. या 3 जास्त महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहेत. दुसरी जी प्रॉपर्टीज आहे त्याची ती प्रॉपर्टी असं सांगता येईल चार्ज इज ट्रान्सफरेबल. चार्ज जे आहे ते कसा असतो, ट्रान्सफरेबल असतो. नेक्स्ट आपण या ठिकाणी आणखी एक प्रॉपर्टी सांगता येईल चार्ज इज इनव्हेरियंट. चार्ज इज इनव्हेरियंट. नेक्स्ट प्रॉपर्टीज आणखी या ठिकाणी चार्ज इज ऑलवेज associated. associated with mass. ओके. तर या पद्धतीने या ठिकाणी काय आहेत, आणि याच्या आपण जे 4 प्रॉपर्टीज आहेत ते या ठिकाणी सांगतो. काय नंबर 1 फर्स्ट प्रॉपर्टीज काय काय सांगेल, फर्स्ट प्रॉपर्टीज इट इज ॲडिटेटिव्ह चार्ज, ॲडिटेटिव्ह ऑफ चार्जेस. म्हणजे काय, ॲडिटेटिव्ह ऑफ चार्जेस म्हणजे या ठिकाणी याचा अर्थ असा झाला की इट हॅज रिप्रेझेंटेड बाय ओनली मॅग्निट्यूड. यालाच आपण या ठिकाणी स्केलर क्वांटिटी असं म्हणतो. किंवा याच्यामध्ये दुसरं एक महत्त्वाचं आणखी या ठिकाणी एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर मास आणि चार्ज मधला जो डिफरन्स आहे तो या ठिकाणी याच्यामध्ये सांगितला जाईल. आता मास काय जो आहे, मास इज ऑलवेज पॉझिटिव्हली चार्ज. मास जो आहे त्या ठिकाणी कंटिन्युअसली पॉझिटिव्हली असणार, आणि चार्ज जो आहे तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह जो आहे तो कंटिन्युअसली या ठिकाणी चेंज होत राहणार. त्याच्यानंतर नेक्स्ट जे काही प्रॉपर्टीज आहे चार्ज इज कन्झर्व्ड. व्हॉट इज मीन बाय चार्ज इज कन्झर्व्ड, देअरफॉर द पार्टिकल इज, द चार्ज इज कन्झर्व्ड ज्याला म्हणतो आपण, म्हणजे या ठिकाणी काय देअरफॉर द टोटल चार्ज किंवा चार्ज डज नॉट चेंज विथ टाइम. म्हणजे टाईमनुसार चार्ज आहे ते चेंज होणार नाही. इट इज इंडिव्हिज्युअल ऑफ त्या ठिकाणी चार्ज असेल. म्हणजे चार्ज कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. इट इज नथिंग बट द चार्ज इज कन्झर्व्ड. ओके. इट कॅन ओनली कन्वर्ट फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. देअरफॉर कॉन्झर्वेशन ज्याला म्हणतो आपण, इट इज द कॉन्झर्वेशन ऑफ द चार्ज. चार्ज कसा आहे, कन्झर्व्ड आहे, आणि त्याच्यामुळे चार्ज जो आहे त्याला कोणत्या प्रकारचे एक्सेप्शन्स नाही. म्हणून आपण चार्ज काय सांगता येईल, कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. म्हणून चार्ज इज अ
कॉन्झर्वेशन ऑफ द चार्ज, चार्ज इज कन्झर्व्ड असं आपण या ठिकाणी म्हणतो. नेक्स्ट जे काही प्रॉपर्टीज आहेत, चार्ज इज ट्रान्सफरेबल. चार्ज जो आहे तो कसा आहे, ट्रान्सफरेबल आहे. म्हणजे या ठिकाणी चार्ज काय होतो, या ठिकाणी ट्रान्सफर होतो फ्रॉम वन बॉडी टू अनदर बॉडी. म्हणून आपण त्याला या ठिकाणी काय, चार्ज इज ट्रान्सफरेबल म्हणजे इफ अ चार्ज बॉडी इज पुट इन कॉन्टॅक्ट विथ अनदर बॉडी. समजा या ठिकाणी काय झालं, एक बॉडी या ठिकाणी आहे, एक बॉडी आपण येत अशी एक बॉडी आहे त्या ठिकाणी ठेवली आपण. समजा ही एक बॉडी आहे, या बॉडीवरती या ठिकाणी काय आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि याच्या ॲज कम्पेअर्ड टू काय केलं आपण, दुसरी एक बॉडी काय या ठिकाणी आणली. आता दुसरी जर बॉडी या ठिकाणी आणल्याच्या नंतर काय होईल, दुसरी जर बॉडी या ठिकाणी याच्यामध्ये आणली आपण, ती जर समजा निगेटिव्हली चार्ज बॉडी असेल तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय होतील, अट्रॅक्ट होईल. म्हणजे याचा चार्ज याच्याकडे या ठिकाणी काय होईल, ट्रान्सफर होईल आणि मग अट्रॅक्शन होईल. आणि जर समजा पॉझिटिव्हली आणि निगेटिव्ह जर या ठिकाणी पार्टिकल असेल तर अट्रॅक्ट होईल, जर पॉझिटिव्ह असेल तर रिपल्शन होईल, निगेटिव्ह असेल तर रिपल्शन होईल. म्हणजे या ठिकाणी like charges are always repulsive in nature and unlike charges are always attractive in nature. म्हणजे हे काय होईल, अट्रॅक्टिव्ह असं नेचर असेल आणि यांचं जे काही नेचर असेल ते रिपल्सिव्ह या टाईपचं नेचर असेल. लक्षात. तर आज इट इज नथिंग, यालाच आपण चार्ज इज ट्रान्सफरेबल असं या ठिकाणी म्हणतो. म्हणजे चार्ज कॅन बी ट्रान्सफर टू अनदर बॉडी. एक चार्ज जो आहे तर दुसऱ्याकडे काय होतो, ट्रान्सफर होतो. चार्ज इनव्हॅरियंट, चार्जला इनव्हॅरियंट म्हणतात. इनव्हॅरियंट काय आहे, चार्ज इज इंडिपेंडंट ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्स. चार्ज जो आहे इंडिपेंडंट असतो. चार्ज कसा आहे, इंडिपेंडंट आहे. इनव्हॅरियंट म्हणजे फ्रेम ऑफ रेफरन्सचे इंडिपेंडंट असेल याला आपण इनव्हॅरियंट असं म्हणतो. म्हणजे याच्यावरती कोणत्या प्रकारचा या ठिकाणी काय होत नाही, फ्रेम ऑफ रेफरन्सचा जो काही इम्पॅक्ट आहे तो या ठिकाणी पडत नाही. म्हणजे दॅट इज चार्ज ऑन बॉडी डज नॉट चेंज व्हॉट एव्हर बी इट्स स्पीड. कोणतीही स्पीड त्या ठिकाणी त्याची असेल, चार्जची कोणती काही असेल तरी त्याच्यावरती या ठिकाणी काय होत नाही, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं चेंज होत नाही. दॅट्स वाय इट इज द चार्ज इज इंडिपेंडंट ऑफ द frame of reference. It is nothing but the charge is invariant. It is clear. So next, charge is always associated with mass. आता बघा या ठिकाणी ही एक महत्त्वाची प्रॉपर्टीज आहे. चार्ज इज ऑलवेज असोसिएटेड विथ मास. चार्ज जो आहे तो नेहमी मास सोबत असोसिएटेड असेल. म्हणजे चार्ज कॅन नॉट एक्झिट विदाउट मास असं म्हटलं तरी या ठिकाणी वावगं ठरणार नाही. काय म्हणू शकतो आपण, चार्ज कॅन नॉट एक्झिट विदाउट मास. म्हणजे मास शिवाय चार्ज या ठिकाणी एक्झिट करू शकत नाही. थ्रू द मास कॅन एक्झिट विदाउट चार्ज. बघा काय गोष्टी, काय काय महत्वाचं काय पॉईंट सांगितला, चार्ज कॅन नॉट एक्झिट विदाउट मास. जे चार्ज शिवाय चार्ज मास शिवाय राहू शकत नाही. आणि मास कॅन नॉट एक्झिट विदाउट चार्ज. थ्रू द मास कॅनॉट एक्झिट विदाउट चार्ज. म्हणजे चार्ज आणि मास जे आहेत यांची खूप अगदी जवळचा या ठिकाणी एकमेकावरती डिपेंड आहेत. म्हणून आपण काय म्हणलं, चार्ज इज ऑलवेज असोसिएटेड विथ मास. इट इज क्लिअर. नेक्स्ट काय सांगता येईल बघा, द चार्ज इट सेल्फ म्हणजे प्रेझेन्स ऑफ द चार्ज इट सेल्फ इज कन्व्हिंग प्रूफ ऑफ एक्झिस्टन्स ऑफ द मास. म्हणजे फॉर एक्झाम्पल याच्यावर जर आपल्या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर मास ऑफ बॉडी चेंजेस आफ्टर बिंग चार्जड. एखादा जो काही मास आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी काय होतं, तर बॉडी एखादा काय झालं चार्ज झाली तर त्याच्यामध्ये मास जो आहे तो चेंज होऊ शकतो. पण जर बॉडी इज गिवन पॉझिटिव्ह चार्ज, जेव्हा बॉडी मध्ये जर या ठिकाणी पॉझिटिव्हली चार्ज इन्क्रीज झाले वाढले, तेव्हा बॉडी जर पॉझिटिव्हली चार्ज असेल तर तेव्हा जो मास आहे त्याचं मास काय होईल, डिक्रीज होईल. आणि जर बॉडी एखादी निगेटिव्हली चार्ज त्या ठिकाणी असेल तर मास काय होईल, इन्क्रीज होईल. म्हणजे काय सांगितलं आपण, बॉडी जर समजा या ठिकाणी काय असेल, पॉझिटिव्हली चार्ज असेल, एखादी बॉडी जर काय असेल पॉझिटिव्हली चार्ज असेल तर त्याचं जे काही मास आहे ते काय होईल, मास विल बी पॉझिटिव्ह चार्ज असेल तर मास काय होईल, मास इज डिक्रीजेस. ओके, मास इज डिक्रीजेस. आणि जर बॉडी या ठिकाणी निगेटिव्हली चार्ज असेल
तर मास जो आहे काय मास इज इनक्रीजेस, मास काय होईल इनक्रीजेस होईल आणि या ठिकाणी काय होईल मास जो आहे तो काय होईल डिक्रीजेस होईल लक्षात. तर दॅट्स वाय चार्ज इज ऑलवेज असोसिएटेड विथ मास असं आपण. आता बघा आता त्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट प्रॉपर्टी जी राहिली ती क्वांटायझेशन ऑफ चार्ज, ही खूप महत्वाची अशी काय प्रॉपर्टीज आहे क्वांटायझेशन ऑफ द चार्ज. आता क्वांटायझेशन ऑफ द चार्ज म्हणजे काय आहे बघा, याला या ठिकाणी काय म्हटलं तर क्वांटायझेशन ऑफ द चार्ज म्हणजे द क्वांटायझेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. आता हे काय केलं बघा, क्वांटायझेशन ऑफ मिल्कन नावाच्या या ठिकाणी सायंटिस्ट होता, त्यांनी काय केलं डिटरमाइन क्वांटा ऑफ द चार्ज, चार्ज इट इज द बंच ऑफ द पॅकेट ऑफ द चार्जेसचा एक बंच तयार केला, त्याला क्वांटा असं नाव दिलं, त्याला इट इज द क्वांटा असं म्हटलं. तर बंच कसं आहे म्हणजे त्याच्यामुळे काय झालं अगदी कमी जागेमध्ये जास्त प्रमाणामध्ये एनर्जी स्टोअर करता यायला लागली, कमी जागेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी तयार करता येईल, त्याला आपण या ठिकाणी काय नाव दिलं क्वांटा, काय नाव दिलं त्याला क्वांटा, इट इज द बंच ऑफ द पॅकेट. मग हे जे काही क्वांटा आहे कुणी सांगितलं, हे कुणी या ठिकाणी काय केलं मिल्कन MILLIKAN मिल्कन नावाचे सायंटिस्ट जो आहे त्याने या ठिकाणी डिटरमाइन केलं क्वांटा ऑफ द चार्ज, इट इज बंच ऑफ द किंवा पॅकेट ऑफ द बंच इक्वल टू म्हणजे याच्यामध्ये काय केलं या ठिकाणी जे काही चार्ज आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स जे काही नंबर्स असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा क्वांटा जो आहे त्याचा एक फॉर्म्युला असा आहे चार्ज म्हणजे याच्यामध्ये काय होतं जे काही व्हर्च्युअल चार्ज असतील तर Q इज इक्वल टू, याला स्मॉल क्यू म्हणतात किंवा कॅपिटल Q इज इक्वल टू NE, विअर Q जो आहे टोटल चार्ज ऑफ द बॉडी, ते Q जे आहे ते काय आहे टोटल चार्ज ऑफ बॉडीतला टोटल चार्ज म्हणजे या ठिकाणी Q आहे. N जो आहे N देअरफॉर N जो आहे इट इज अ इंटिजर, N जो आहे तो काय आहे इंटिजर, N ला काय इंटिजर. आता जे इंटिजर आहे हे एक तर या ठिकाणी पॉझिटिव्हली पण असू शकतात आणि निगेटिव्हली पण असू शकेल, इंटिजर दोन्ही टाइप्स असेल. ई जो आहे व्हॉट इज ई जो आहे इट इज द स्मॉलेस्ट व्हॅल्यू ऑफ चार्ज, ही काय स्मॉलेस्ट व्हॅल्यू ऑफ चार्ज, याला आपण काय म्हणतो स्मॉलेस्ट व्हॅल्यू ऑफ चार्ज म्हणजे कोण आहे ई आहे. काय सांगितलं बघा Q इक्वल टू NE हा एक त्याचा फॉर्म्युला आहे क्वांटायझेशन ऑफ द चार्ज. मिल्कन नावाच्या सायंटिस्टनी काय केलं चार्जचा क्वांटा हा या ठिकाणी काय केलं डिटरमाइन काढलं शोधला, म्हणजे बंच ऑफ द चार्ज पार्टिकल्स एकत्र बंच करायचे एक छोट्या पार्टिकल मध्ये त्याची मोठ्या प्रमाणात एनर्जी स्टोअर करायची, त्याला क्वांटा असं म्हणायचं. त्यानंतर Q इज इक्वल टू NE हा त्याचा एक फॉर्म्युला या ठिकाणी आहे, इट इज द क्वांटायझेशन ऑफ द चार्ज असं आपण या ठिकाणी याला म्हटलंय. हे काही क्वांटायझेशन ऑफ द चार्ज असतं, द क्वांटम ऑफ चार्ज इज द चार्ज दॅट अँड इलेक्ट्रॉन और प्रोटॉन कॅरीज, ते काय करतं इलेक्ट्रॉन प्रोटॉन दोन्ही कॅरीज या ठिकाणी करतं. म्हणजे आपण जर पाहिलं तर स्मॉल ई बघा, आता या ठिकाणी काय सांगितलं आपण एक नवीन याच्यावरती आपण हे करू चार्ज इज क्वांटाइज्ड, बघा या ठिकाणी काय फॉर्म्युला आहे Q इज इक्वल टू NE. याच्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहिली आपण, Q म्हणजे काय टोटल चार्ज आहे ऑफ द बॉडी, N म्हणजे इंटिजर आहे, E म्हणजे काय आहे स्मॉलेस्ट व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन आहे. आता याच्यामध्ये काय केलं जातं हे जे E आहे विअर E इक्वल टू E ची व्हॅल्यू किती असती 1.6 इंटू 10⁻⁹ कुलम, -19 कुलम एवढी E ची व्हॅल्यू आहे. एवढी जर E ची व्हॅल्यू असेल तर क्वांटायझेशन ऑफ द चार्ज याचा अर्थ ही व्हॅल्यू E च्या पटीमध्ये या ठिकाणी इन्क्रीज व्हायला लागते, म्हणजे इंटिजर आहे म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी N जो आहे N काय असला पाहिजे इज मल्टिपल म्हणजे काय फर्स्ट असेल डबल असेल ट्रिपल असेल फोर्थ असेल अप टू nth नंबर पर्यंत याची व्हॅल्यू क्रिएट होईल. पण याची व्हॅल्यू 6 असेल पण 6.5 नसेल, इट इज द नॉट एक्झिट
इंटिजर नंबर. ओके, दॅट्स वाय म्हणजे हे इंटिजर नंबर्स आहेत, डबल टिबल nth नंबर पर्यंत 1000 टाइप्स ऑफ असेल. म्हणजे त्याची जी काही व्हॅल्यू एनची व्हॅल्यू येईल ती त्याच्या ईच्या मल्टिपल असेल. एनची व्हॅल्यू काय असेल, ईच्या मल्टिपल. इट इज इंट, काय म्हणू आपण त्याला, इंटिजर असं म्हटलं. मग ते पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल, पण ते 6 असेल, पण 6.5 मात्र या ठिकाणी नसेल. लक्षात. तर याच्याबद्दल आपण वन बाय वन काही या ठिकाणी एक्सपेरिमेंट जे आहेत, एक्झाम्पल्स जे आहेत ते या ठिकाणी आपण बघू आणि त्याच्यानुसार आपल्या ठिकाणी चार्ज इज क्वांटाइज्ड काय आहे तर याच्याबद्दल आपल्या ठिकाणी लक्षात येईल. बघा आता एक एक्सपेरिमेंट, एक क्वेश्चन आपण या ठिकाणी बघू. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन 1 कुलम ऑफ चार्ज. तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जे आहेत 1 कुलम ऑफ चार्ज मध्ये किती इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी असतील असं आपल्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर बघा हे आपल्या ठिकाणी काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन 1 कुलम चार्ज. तर बघा याच्यामध्ये काय करणार आपण या ठिकाणी 1 कुलम कशाला म्हणायचं, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी किती असतील. 1 कुलम म्हणजे बघा सर्वप्रथम हे एक न्यूमेरिकल्स आहे, क्वेश्चन आहे. हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सर्वप्रथम याच्यामध्ये गिवन डेटा काय काय दिलेला आहे हे आपल्याला शोधून काढावं लागेल. मग नंबर ऑफ 1 कुलम जो आहे म्हणजे क्यू इज इक्वल टू, क्यूची जी काही व्हॅल्यू आहे क्यू इज इक्वल टू काय असेल, 1 कुलम असेल. त्याचबरोबर चला सांगा पुढे आणखी काय काय सांगता येईल आपल्याला. इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू आपल्याकडे असते ई इक्वल टू किती आहे 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. त्याच्यानंतर आणखी काही इन्फॉर्मेशन आपल्या याच्यामध्ये आहे का, नाही. मग आपल्याला काय काढायचं, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काढायचे, म्हणजे आपल्याला एन ची व्हॅल्यू या ठिकाणी किती असते हे फाइंड आउट करायचं. मग आपण या ठिकाणी असं म्हणू, वी नो दॅट काय फॉर्म्युला आपल्याकडे, क्यू इज इक्वल टू एन ई. काय फॉर्म्युला आहे, क्यू इज इक्वल टू एन ई. क्यू किती आहे 1 कुलम आहे, एन ॲज इट इज इंटू काय 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम आहे. देअरफॉर एन इज इक्वल टू, याची व्हॅल्यू आपण या ठिकाणी फाइंड आउट करू. एन इज इक्वल टू काय असेल 1/1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. ओके, सो गाईज देअरफॉर मग काय करणार आपण याच्यामध्ये या ठिकाणी फाइंड आउट केल्याच्या नंतर आता याला आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू. म्हणजे 10/16 इंटू 10⁻⁻19 कुलम जो आहे ते वरती जाईल, म्हणजे इंटू 10⁻⁻19 कुलम होईल. म्हणजे याला आपण या ठिकाणी अशा पद्धतीने 16 झालं. मग आता काय करणार सांगा, बघा आता याच्यानंतर आपण देअरफॉर याची जी काही याला पुढे कसं करता येईल बघा. देअरफॉर 100 इंटू 10⁻19/16 याला जर आपण या ठिकाणी डिवाइड केलं, या साईडला इकडे घेऊ आपण 100 इंटू 10⁻19/16 याला जर आपण या ठिकाणी डिवाइड केलं, कॅल्क्युलेट केलं तर याची जी व्हॅल्यू आहे ती काय असेल 6.25 इंटू 10⁻18 कुलम अशी व्हॅल्यू या ठिकाणी याच्यामध्ये येईल. तर देअरफॉर द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहेत 1 कुलम चार्ज मध्ये किती असतील 6.25 10⁻19 कुलम एवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी असतील. लक्षात सगळ्यांच्या. तर या पद्धतीने आपण काय करू शकतो, क्यू इक्वल टू एन ई या फॉर्म्युल्याने 1/1 जे काही चार्ज पार्टिकल्स आहेत ते आपण या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. इट इज क्लिअर. याला पॉज करा, काळजीपूर्वक या ठिकाणी लिहून घ्या. ओके, ठीक आहे. चला पुढे. त्याच्यानंतर बघा इथे काही त्या ठिकाणी क्वेश्चन्स आहे. हा जो क्वेश्चन्स आहे तो तुम्हाला या ठिकाणी होमवर्क साठी या ठिकाणी क्वेश्चन असेल. तर